नमस्कार. दिनांक 27 तारखेला आपल्याकडं मराठा क्रांती मोर्चा होता. जरांगे पाटील साहेब त्यांच्या रॅलीसोबत इथून निघून मुंबईला गेलेले होते. तर त्या रॅलीमध्ये आपल्या आळेफाटा चौकामध्ये रॅली आल्यानंतर काही जे मराठा कार्यकर्ते त्यांचे सपोर्टर इथे जमलेले होते, तर त्यांच्या गळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चेन चोरून नेल्या होत्या. तर यातील फिर्यादी आहेत शशिकांत नामदेव देवकर, वय 46 वर्ष, राहणार वडगाव आनंद, यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण अज्ञात चोरट्याच्या विरोधात CR नंबर 230/25 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) याप्रमाणे दाखल केला होता. त्यांच्यासोबतच आणखीन 2 फिर्यादी आहेत, अजिंक्य कैलास निमसे, राहणार निमसेमाळा, आणि दुसरे आहेत ऋषिकेश दिगंबर झिंजाळ, राहणार आळेफाटा. यांच्या गळ्यातून सुद्धा चेन चोरीला गेलेल्या होत्या. यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची चेन आहे, अजिंक्य निमसे यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची चेन आहे, आणि ऋषिकेश दिगंबर झिंजाळ यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याच्या चेन, अशा 3 चेन चोरीला गेलेल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून आमचे जिल्ह्याचे SP श्री गिल सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तसेच ॲडिशनल SP आणि DYSP साहेब, आमचे पाटील साहेब, ॲडिशनल SP चोपडे साहेब यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तपास पथकाच्या स्टाफने यातील आरोपीचा शोध लावण्यात आम्हाला यश आलेलं आहे. की त्यावेळेस भरपूर कॅमेरे चालू होते, बऱ्याच लोकांचे शूटिंग चालू होते. त्या शूटिंगचा अभ्यास करून आम्ही यातील आरोपी निष्पन्न केला आणि त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन खेड येथं येणार होता. तो खेड, आपलं मंचर खेड, त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती समजली होती. त्याप्रमाणे आम्ही तपास पथकाचा आमचा स्टाफ तिथं पाठवला होता. आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीकडे ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानं आणि त्या फुटेजच्या अनुषंगानं आम्ही तपास केला असता त्यांनी ह्या सदर 3 ठिकाणी 3 जणांच्या चेन चोरल्याचे कबूल केलं. आणि त्या अनुषंगानं आम्ही काल तारीख किती 3 रोजी आम्ही बीड इथून त्याच्या घरून ह्या 3 पण चेन आम्ही जप्त केलेल्या आहेत. सदरचा जो तपास आहे, एकूण 3 चेन आहेत, त्याची एकूण किंमत 5,77,200 रुपये आहे. एकूण सोनं आहे ते 52 ग्रॅम वजनाचं आहे. सदरची कारवाई ही आमचे जिल्ह्याचे SP श्री संदीप सिंह गिल सर, आमचे ॲडिशनल SP रमेश चोपडे सर, आमचे DYSP धनंजय पाटील सर आणि LCBचे आमचे PI अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझे तपास पथकाचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारके, अमित माळुंजे, या गुन्ह्याचे तपास अधिकारी हवालदार सुनील गिरी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप यांनी केलेले आहे. माझं नाव ऋषिकेश दिगंबर झिंजाळ. पाठीमागे 28/8/2025 रोजी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आळेफाट्याकडून मुंबई दिशेने जात असताना आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आळेफाटा चौकात थांबलेलो असता तेथे खूप सारी गर्दी झाली आणि गर्दीत आमची चैन गेली. चैन गेल्याच्या नंतर आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. तिथं आम्ही गुन्हा दाखल केला. त्यानंतरनं दीड महिन्यातच आळेफाटा पोलीस स्टेशनने गुन्ह्याची उकल केली, आरोपीला अटक केली आणि आता आमचं चैन आम्हाला भेटतील डॉक्युमेंटची पूर्तता करून. त्यामध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे जाधव साहेबांच्या अध्यक्षतेखाली म्हाळुंजे साहेब, पारके साहेब, खुने साहेब, गायकवाड साहेब, ज्यांच्याकडे तपास होता ते गिरी साहेब, हे सर्वांनी आणि पंकज पारके साहेबांनी यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली. त्या आरोपीचा शोध लावला तांत्रिक दृष्टीने हे करून आणि त्यांना घेऊन आलात. आता त्यांच्याकडून घेतलंय सगळं, ते देतील आता आम्हाला. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.